कशाला आलाय? मन नाही रे, ओरडतो ना मका. सागर बघ ना. सागर ये खाली. एकेकाने. अरे अरे आ ना. हाँ चल अभी साइड लो. और अंतर घे ना. जय श्रीराम. मी मुकेश नावावे. गेली 13 वर्ष मी या आश्रमात राहत आहे. पहिले ते 7वी जिल्हा परिषद सायद्या गड सायद्या माझं प्राथमिक शिक्षण झालं. नंतर 8वी ते 10वी राजगुरू रामा पंडित हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. 10वी नंतर मी ITI केलं. ITI मध्ये PPO हा व्यवसाय घेतला. या व्यवसायातून मी पुढे अप्रेंटिस भविष्यात इथे केली. भविष्याला इथे जॉबला लागलो आणि या जॉबनंतर मी चौशेत जास्तीत जास्त काय कामात वेळ दिली. नमस्कार, माझं नाव अजय संभाजी मुसे. मी विश्व हिंदू परिषद सेवा प्रकल्प श्री जानकीराम न्यास संचालित भारत माता सेवा मंदिर या बालगृहात राहतो. मी मूळचा चाकण पुणे इथचा. लहानपणी असताना माझे आई वडील वारले तेव्हापासून मी आश्रमात राहत आहे. मी सध्या कॉमर्समध्ये SY बॅचमध्ये शिक्षण घेत आहे. मी 10वीत असताना तर मला 87% मार्क मिळाले. ते आश्रमातले व्यवस्थापकांनी त्यांच्या मुलांच्या सहकार्यामुळे मिळाले. या आश्रमात मुलांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. जेवणाची, राहण्याची सोय. इथे जवळच जिल्हा परिषद शाळा आहे. तिथे 1ली ते 7वी आहे. 1ली ते 7वी येथे मुलं शिकतात. इथूनच 1.5 किलोमीटर लांब राजगुरू हरेश्वर महादेव पंडित या महाविद्यालयात मुलं जातात. तसेच आश्रमातला एक विद्यार्थी इंजिनियर डिग्री घेत आहे. तसेच एक
विद्यार्थी PPO हा व्यावसायिक कोर्स करून जॉब करत आहे. विश्व हिंदू परिषद. माझं नाव धीरज हरचंद्र सावडेकर आणि मी ते पहिलीपासून राहतो. आता मी 5वीला आहे आणि या आश्रमात मला शिकून खूप वर्ष झाली आणि माझे पप्पा आहेत आणि ताई आहे. आई लहानपणी वारली म्हणून मला या आश्रमात टाकले. या आश्रमामध्ये मी आता शिकतो. पुढे होऊन मी तरी बनीन आणि आश्रमासाठी काहीतरी करीन असं मी बोलतो. जय श्रीराम. माझं नाव अनंत परशुराम कडू. ह्या श्री जानकी रामन्यास या संस्थेचा मी कार्यवाह म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. या न्यासाची स्थापना 1993 साली झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात 2001 सालापासून झालेली आहे. या आश्रमासाठी अनेक दिग्गजांनी आपलं रक्त आटवून काम केलं. ही जी जागा ह्या जागेवर जे आश्रम असलेला आहे त्या जागेचे मालक श्री अरविंद कैलासवासी अरविंद आठवले यांनी ही जागा आपल्या आश्रमासाठी दान दिली आणि त्याच्यावर हा काम सुरू आहे. तसेच वामनराव सामंत जे समाजमित्र ज्यांना पुरस्कार मिळाला होता, प्रचंड व्यक्तिमत्व, मोठं व्यासंगी मनुष्य, त्यांनी ते संस्थापक अध्यक्ष ह्या आश्रमाचे आहेत. अहोरात्र अनेकांनी मेहनत करून हा आश्रम उभा केलाय आणि आज ज्या 2001 साली काही प्लॅटफॉर्मवरची मुलं, अत्यंत गरिबीतले विद्यार्थी ज्यांचे आई वडील नाहीत अशी विद्यार्थी आपण इथे आणून हा आश्रम सुरू केला आणि आज ही संस्था किंवा हा आश्रम नावारूपाला आलेला आहे. खरंच मला सांगायला अभिमान वाटतोय. ह्या आश्रमातून तेजस शिंदे नावाचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची डिग्री घेतोय. तसेच अजय मुंगसे हा कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाला आहे. दुसरा एक अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत गरीब विद्यार्थी की जे बोरिवलीला प्लॅटफॉर्म नंबर 6वर राहायचे असे 2 विद्यार्थी, म्हणजे ते भाऊ आणि दोघं भाऊ इथे आहेत. तर त्याचा तो मुकेश वाघरी तो इथे पहिलीपासून शिकला. त्यांनी इथे ITI केलं. ITI नंतर त्याने NCVT केली आणि आता तो एका चांगल्या कंपनीमध्ये परमनंट सुद्धा झालेला आहे. खरंच अभिमान वाटतोय. ह्या परिसरातील अनेक दानशूर लोक ह्या आश्रमाला मदत करतायत. परिसरातील लांबचे लोक आज इथे ह्या आश्रमामध्ये जाणून बुजून आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा अनेक कोणत्या आनंददायी घटनेसाठी इथे येऊन मुलांसोबत राहतात. त्यांना त्यांच्यासोबत राहून जेवण खाण आणि याच्यात मदत करतात. आणि विशेष म्हणजे हा आश्रम सरकारी कोणताही अनुदान न घेता चाललेला आहे आणि तरी सुद्धा चांगल्या प्रकारे आश्रमाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. आपण 2005-06 साली सिलटे ह्या गावी 18 एकर जागा आपण विकत घेतली आणि ती आज न्यासाच्या नावावर आहे आणि तिथे एक वृद्धाश्रम आपण बांधलेला आहे आणि शेकडो झाडं, म्हणजे जवळजवळ 300-400 झाडांची आपण तिथे लागवड केली आहे. येणारे तिथे 8 प्रकल्प भविष्यात होणार आहेत. तिथे गोशाळा एक होणार आहे, वनस्पती संशोधन केंद्र आहे, मामाचं गाव, असे नंतर ITI होणार आहे, महिलाश्रम होणार, असे 8 प्रकल्प तिथे होणार आहेत. आणि इथे काम करताना खरोखरीच सर्वांचं सहकार्य मिळतंय आणि एक मनाला शांती त्यामुळे लाभते असं मला वाटतंय. जय श्रीराम. माझं नाव प्रकाश अप्पाजी सामंत. या संस्थेमध्ये कार्यालयीन प्रमुख म्हणून मी जबाबदारी करतो. विश्व हिंदू परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी इथे गेली 12 वर्षाचा प्रकल्प सुरू झाला तिथपासून इथे कार्यरत आहे. अगदी
3.5-4 वर्षाची मुलं तिथे आलीत आणि आता ती 12, 13, 14 वर्षाची झालेली मी बघतोय. कलेने वाढत जाणाऱ्या त्याच्याप्रमाणे मुलंही वयाने वाढत आहेत आणि संस्था सुद्धा सेवा हा जो भाग आहे, तर 3 भागामध्ये आपण याच्यात काम करतो आहोत. शिक्षण मुलांना देणं, मुलांवर संस्कार करणं आणि त्याचबरोबर शिस्त सुद्धा पाळणं. तर शिस्त, शिक्षण आणि संस्कार या 3 गोष्टीला आपण महत्त्व देतोय. विश्व हिंदू परिषदेने धर्मो रक्षति रक्षता हे घोषवाक्य घेतलेलं आहे. तर आपल्या संस्थेने सेवा व्रतेन यतामहे, म्हणजे सेवा करून मी तुझी प्राप्ती करून घेईन, भगवंताची प्राप्ती करून घेईन, अशा पद्धतीने जे एक हे ध्येय समोर ठेवलेलं आहे. तर त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आणि आपणच एकटे न जाता आपल्याबरोबर असलेली वंचित वर्गातली जी आत्ता लाभार्थी आहेत, तर त्यांचाही आपल्याबरोबर आपण एक पाऊल चालावं, त्यांना पुढे एक पाऊल चालून पुढे घ्यावं आणि पुढे जाऊन दोघांची पावलं एकमेकाबरोबर पडतील, अशा पद्धतीने आपण कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत. इथे इतर संस्थांमध्ये जसे नोकरी करणारे घड्याळ आणखीन पगार, तर त्या पद्धतीने इथे हे चालत नाही. इथे सेवा हा भाग मुख्य आहे आणि त्याला धरून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फार गौणत्व दिलेलं आहे. पगार मिळावा किंवा पैसे मिळावेत यासाठी इथे काही हे चालत नाही, सेवा चालत नाही किंवा कोणीही काम करत नाही. इथे ज्या महिला या मुलांच्या आई म्हणून राहत आहेत त्या सुद्धा नाममात्र मानधन घेत आहेत. आणखीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ज्याला म्हणतात तो अत्यंत कमी असल्यामुळे आमचं 40 जणांचं हे कुटुंब महिन्याला या वाढत्या महागाईत सुद्धा 35,000 ते 40,000 रुपयामध्ये आपण हे करतो आहोत, मॅनेज करतो आहोत. हे 40,000 किंवा 35,000 रुपये जे आपल्याला हवे आहेत ते त्याला 2 पर्याय आहेत. एक, तुम्ही सरकारकडे अनुदान मागा, सरकारकडनं पैसे मिळू शकतात आणि दुसरं तुम्ही जनता जनार्दनाकडे जा, तिथूनही मिळू शकतात. तर आम्ही दुसरा पर्याय निवडलेला आहे आणि लोकांनी आपल्याला भरभरून दिलेला आहे. आत्ता कार्यकारी मंडळावर असलेले श्री अनंत कडू यांनी सांगितल्याप्रमाणे तरी ह्या 5 गुंठ्यापासून आपण सुरू केलेली आपली जे ॲसेट आहे तो आता 18 एकरच्या पलीकडे गेलेला आहे आणि तिथे हा प्रकल्प आता अगदी स्मूथली चालत आहे. म्हणजे कोणी जरी नौखा अजय म्हणतोय त्याप्रमाणे मी 1 वर्ष देईन किंवा तेजस म्हणत असेल मी 1 वर्ष देईन, अशा पद्धतीने ते आपण आता कॅरी ऑन करू शकतो. आणि मग गरज जी आहे आपल्याला ती आपण जर भविष्यात जाऊन पुढे शिलटे प्रकल्प करत आहोत, 8 तिथे सुद्धा सेवा प्रकल्प आपण चालू करणार आहोत, 8 सेवा प्रकल्प. तर तिथे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांनी इथे जे काही शिस्त घेतलेली आहे, इथे जे काही संस्कार घेतलेले आहेत त्याची ती कार्यशाळा व्हावी असं मला वाटतंय. आणि तसं जर घडलं तर मला वाटतं की त्याच्यात आपण जे सातत्याने प्रयत्न करतो आहोत तर त्याची फलनिष्पत्ती तिथे होईल असं मला वाटतंय. आणखीन एका बीजातनं जसा किंवा एका बीजामध्ये महान असा वटवृक्ष सामावलेला असतो तसा प्रत्येक व्यक्तीमध्ये जो भगवंताचा अंश असतो, तर त्याने तो जर जागृत करायचा ठरवला आणि हे करायचं जर त्याने त्या दिशेने प्रयत्न केले योग्य मार्गदर्शनाखाली अर्थात, तर एक मनुष्य कार्य काय करू शकतो हे संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी, तर यांचे आदर्श आपल्या समोर आहेत. तर हे आदर्श ठेवून यांच्याप्रमाणे मार्गक्रमणात त्यांच्या एवढ्या अर्थात नाहीच आपल्याला जमणार आहे, पण त्या मार्गावरनं जरी आपण 4-5 पावलं पुढे टाकले तरी मला वाटतं की आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. जय हिंद, जय श्रीराम. ले